हॅलो हाय नमस्कार, मी अँकर कोमल आपल्या सगळ्यांचं नवीन एपिसोडमध्ये मनापासून स्वागत करते। राखी सावंत आजपर्यंत अनेकदा बिग बॉस शोमध्ये सहभागी झालेली आहे। बिग बॉसमध्ये पहिल्या सीझनमध्ये राखी सावंत सहभागी झाली होती। तसेच राखी सावंत ही बिग बॉसच्या 14व्या सीझनमध्ये सुद्धा स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती। 14व्या सीझनमध्ये सुद्धा ती फायनलिस्ट ठरली होती। हिंदी बिग बॉस असू देत, मराठी बिग बॉस असू देत, ती अनेकदा बिग बॉसमध्ये सहभागी झालेली पाहायला मिळाली। राखी सावंत फक्त बिग बॉस हिंदीमध्ये सहभागी झाली नाही, तर मराठीमध्ये सुद्धा ती सहभागी झाली। त्याचबरोबर बिग बॉस मराठीच्या 4थ्या सीझनमध्ये तिने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं, तर सध्या ती बिग बॉसच्या 6व्या सीझनमध्ये देखील स्पर्धक म्हणून खेळत आहे। राखी सावंत बिग बॉस मराठीच्या 6व्या सीझनमध्ये वाईल्ड म्हणून सहभागी झाली। जेव्हापासून ती बिग बॉसच्या घरात आली तेव्हापासून ती सतत काहीतरी करताना दिसते। राकेश बापटबरोबरच्या तिच्या मैत्रीची चर्चा मोठ्या प्रमाणात झाली, तसंच सतत कोणत्या ना कोणत्या स्पर्धकांबरोबर भांडण होत असल्याचं तिचं पाहायला मिळतं। इतकंच नाही तर राखी सावंत विचित्र मेकअप करत घरातील सदस्यांना जी आहे ती सतत घाबरवताना सुद्धा दिसते। तर राखी सावंतमुळे शोमध्ये तर जाण आली, पण तिच्याबद्दल बघायला गेलं तर आता संकेत पाठकने बाहेर येऊन एक वक्तव्य केलेलं आहे। काही दिवसांपूर्वी संकेत पाठक बिग बॉसच्या घरातून बाहेर पडला, त्यानंतर विविध मुलाखतीमध्ये घरातील इतर स्पर्धकांबरोबरच त्याने त्याचं मत व्यक्त केलं। एका मुलाखतीमध्ये राकेश काहीच करत नाही, त्याने खेळावे असे म्हटले। आता राखीचं सुद्धा वक्तव्य त्यांनी केलेल्या चर्चेमध्ये आहे। संकेत पाठक याने एका चॅनलला दिलेल्या मुलाखतीमध्ये राखी सावंतबद्दल तो असं म्हणाला की राखीने घरात नाकामध्ये दम करून ठेवलेला आहे। ती कुठलाही मुद्दा कधीही काढायची, रात्री किती वाजले तरी ते आम्हाला कळायचं नाही, तर ती मध्यरात्री उठून देखील काही मुद्दे काढायची, सगळ्यांना उठवायची। तिचं सुनामी सारखं असायचं, तो सुनामी कधीही यायचा, कधीही त्याला कारणं असायची। मी तिला असंही म्हणालो होतो की तू संपूर्णपणे वागणं जे आहे तुझं ते खोटं वाटतं। मी तिला म्हणालेलो की तू एक नंबरची कुडाडी आहेस, असं तू सगळं मुद्दाम करतेस, त्रास देण्यासाठीच करतेस, फक्त तू कशी दिसशील यासाठी करतेस। पुढे तो म्हणाला की जेव्हा बिग बॉसच्या घरात स्पर्धकांची कुटुंबे आली होती, राखीचा भाऊ सुद्धा तिच्यासारख्याच होता, तेव्हा मला समजलं की जसे राखीचं व्यक्तिमत्व आहे तसंच एखाद्याचे व्यक्तिमत्व असू शकतं, जे मला खोटं वाटत होतं। पण म्हणजे ती खरं रडते की खोटं रडते हे कळत नाही, पण तिचं व्यक्तिमत्व असं आहे की ती गोड बोलते, पाठीमागे बोलते, मुद्दाम बोलते, काहीच कळत नाही। ती गुड आहे, ती फक्त स्वतःसाठी जगते, स्वतःसाठी खेळते आणि जे काही करते ते स्वतःसाठी करते, पण ती तशीच आहे हे मला आत गेल्यावर कळलं। मी तिला हेही सांगितलं की तू खरंच अशी आहेस। सो अर्थात संकेत पाठकने राखीबद्दलचं केलेलं वक्तव्य जे आहे ते सध्या फार चर्चेमध्ये येते। तुम्हाला काय वाटतं, राखी या खेळामध्ये आल्यामुळे नक्कीच खेळाचं स्वरूप बदललंय का, किंवा राखी यावर्षी तरी फिनालेची ट्रॉफी जी आहे ती आपल्या नावावर करणार का? काय वाटतं नक्की प्रतिक्रिया कळवा आणि अशाच अपडेटसाठी स्टे ट्यून अँड कनेक्टेड।